सर, आज संपूर्ण वाशिम शहरातील मातंग समाजाच्या प्रभागातील संपूर्ण एक म्हणजे एक पदाधिकारी जो असतो काम करणारा, तो संपूर्ण परिवाराला घेऊन व कार्यकर्त्याला घेऊन या प्रसंगी तुमच्या मशालला जाहीर पाठिंबा केलेला आहे. याबद्दल तुमचं मत काय व या समाजाला तुमच्या अध्यक्ष झाल्याच्या नंतर तुम्ही समाजासाठी काय करणार? मातंग समाजाचे आमचे कार्यकर्ते ज्या वेळेस आमची नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि आमचे नगरसेवक पदाचे उमेदवार ज्या दिवशी ठरले त्या दिवसापासून आमचे हे सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व कार्यकर्ते इमानदारीनं प्रामाणिकपणे रात्रंदिवस मेहनत करून आमच्या मातंग समाजाचा पाठिंबासुद्धा या ठिकाणी दिले. त्याबद्दल मातंग समाज बांधवाचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमच्या मातंग समाजाच्या बांधवाची काही रास्त अपेक्षा आहे. त्यांना वैयक्तिक काही पाहिजे, त्यांना वैयक्तिक कोणती मागणी त्यांची नाही. त्यांची मागणी आहे की या ठिकाणी जे स्मारक आवश्यक आहे त्या बाबतीतलं ठराव नगराध्यक्ष झाल्याबरोबर आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि ती जागासुद्धा सिलेक्ट करू. लागलं तर खासदार निधीतून मी स्वतः त्या ठिकाणी पैसे देईन आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे याच पद्धतीचं स्मारक आम्ही या ठिकाणी निश्चितपणे अण्णाभाऊ साठे यांचं त्या ठिकाणी करू. आणि शेवटी या आमच्या समाज बांधवाची रास्त मागणी आहे की मोठ्या प्रमाणावर पूर्ण वाशिम शहरामध्ये आमचा मातंग समाजाचा बांधव राहतो आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात राहतो. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा या सर्व समाजाने चांगली मदत मला केलेली आहे. शेवटी आमचं कर्तव्य आहे की आमच्या उपेक्षित असलेल्या आमच्या मातंग समाजाच्या बांधवांना न्याय दिला पाहिजे आणि आम्ही तो 100% न्याय देऊ. दोन दिवसापूर्वी जी बाईट आलेली आहे मातंग समाज राजकीय अस्मिता समितीच्या विरोधात, जे आम्ही 8 ते 15 दिवसापूर्वी जे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या अधिकृत उमेदवार आहेत आमच्या भगिनी सौ रेखाताई सुरेश मापारी यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे. आणि त्या अनुषंगाने 2 दिवसापूर्वी जे काही समाजातील काही समाजकंटक होते त्यांनी त्या विरोधातनी बाईट दिली की मातंग समाज हा समिती म्हणजे मातंग समाज नाही. तर त्या समाजकंटकांना मी सांगू इच्छितो की हा संपूर्ण शहरातील मातंग समाज आज या ठिकाणी सन्माननीय खासदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज त्यांची भेट घेऊन जाहीररित्या समाजाच्या वतीने सुद्धा आज पाठिंबा जाहीर केलेला आहे. वाशिम जिल्हा प्रतिनिधी शंकर पाटील खंडारे.